नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं घरची चव या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण बनवणार आहोत गोड शिऱ्याची पोळी। त्यासाठी आपण पहिल्यांदा शिरा बनवून घेऊ। यासाठी आपल्याला लागणार आहे 1 वाटी बारीक रवा, साखर, तूप आणि वेलची पूड। आता एका कढईमध्ये तूप टाकून रवा भाजून घ्यायचा आहे। रवा थोडा लालसर होईपर्यंत भाजून घ्या। रवा भाजल्यानंतर आपण तो एका प्लेटमध्ये काढून घेऊ व त्याच कढईमध्ये पाणी गरम करत ठेवू। पाणी गरम करत असतानाच मी त्यामध्ये वेलची पूड टाकली होती। आता पाणी गरम झाल्यानंतर त्यामध्ये रवा टाकून घेतला आहे व तो त्या पाण्यासोबत छान शिजवून घेतला आहे। त्यानंतर त्यामध्ये साखर घालून ती मिक्स करून छान असा शिरा तयार करून घेतला आहे। आता आपण चपातीसाठी कणिक बनवू। त्याच्यासाठी गव्हाचे पीठ घेऊन त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून आपण त्याचा एक डो बनवून घ्यायचा आहे। डो म्हणजेच कणिक। आता आपण कणिक मळून घेतलेली आहे। आता आपण पोळी बनवायला घेऊ। आता आपण एक कणकीचा गोळा घेऊन त्याला वाटीसारखा आकार देऊ आणि त्यामध्ये शिरा घालणार आहोत। जसे की आपण पुरणपोळीमध्ये पुरण भरतो तसा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही गोळा बनवून घ्या। आता आपण त्याची पोळी लाटून घेऊ। आपण ही पोळी पिठावर लाटणार आहोत। पुरणाची पोळी ही सहसा तेलावर किंवा पिठावर दोन्हीवर लाटली जाते, पण आपण रव्याची पोळी किंवा शिऱ्याची पोळी करतोय तर त्या आपण पिठावर लाटणार आहोत। आपण गोळा बनवताना जर शिऱ्याचे प्रमाण जास्त कणकीच्या गोळ्यामध्ये असेल तर पोळी फाटण्याची शक्यता असते, त्यामुळे तो योग्य त्या प्रमाणातच भरा। आता आपली पोळी लाटून तयार आहे। आता ही आपण गरम तव्यावर भाजून घेऊ। तुम्ही पाहू शकता ही पोळी टम्म फुगलेली आहे, खूप छान दिसते। पोळी दोन्ही बाजूंनी भाजून घ्या। लहान मुलांना आवडेल अशी रव्याची पोळी तयार आहे। ही आपण गरम दुधासोबत सर्व करू शकतो। सकाळच्या नाश्त्यासाठी सोपी आणि पौष्टिक अशी रेसिपी आहे। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली। चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून अशाच नवनवीन रेसिपी तुमच्यापर्यंत येत राहतील। धन्यवाद।